हे बघ, आता खरंच फार विचार नको करत बसू अगं. जे होईल ते होईल. आणि मला सांग, जास्त विचार करण्याने गोष्टी बदलणार आहेत का? होय, असं बी माझा लय विचार करून झालं आणि मला जे पाहिजे ते बी करून झालं. आता मी नाही जास्त विचार करणार. छान, असंच असलं पाहिजे माणसाने. अरे मॅडम येऊ का? गोपाळजी, या ना या. आई ये. आर्याजी, ही माझी आई, माधुरीची सख्खी आत्या. आणि आई, ह्या आहेत आर्याजी, जामकर साहेबांची सख्खी बहीण. या गावात तुपाचा बिझनेस करायला आल्यात. नमस्ते. माधुरी, अगं अशी येड्यागत काय करतेस ग तू? सांग बरं मला. आणि तुला तरी पटतं का तुझं असं वागणं? हा, चल चल बघू आपल्या घरला. तुम्ही हेच सांगायला आला असाल ना, तर मला कुणाशीच बोलायचं नाही. माधुरी, अगं अशी काय करतेस? हे बघ, तुझ्या या आत्याचं पण ऐकणार नाहीस होय? आणि हे बघ, इथं असं परक्यांच्या घरात राहिलीस तर गावातली लोक काय म्हणतात? म्हणू देत, असं बी हे घर मला तर काही परक नाही. माधुरी, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे. आर्या मॅडम, जामकर साहेब लय भारी आहेत. लय म्हणजे लय भारी आहेत. त्या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. आज जामकर साहेब नसते तर काय झालं असतं माहिती आहे का नाही तुला? ही माणसं चांगली आहेत ग, पण गावातली माणसं चांगली नाहीत ना. ते काय बाय बोलतील. अरे मॅडम, तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये भावकीचं जरी लग्न ठरलं का नाही तरी काहीतरी चाड्या लावून काय बाय सांगून ते लग्न मोडून टाकतात. अशी आहेत गावातली लोक. तुम्ही सगळं चांगल्यासाठी करताय, पण गावातली माणसं काय बोलतील काय नियम नाही ना. माधुरी, समजून घे की ग. चल बरं, आता जर तू इथं थांबली तर जामकर साहेबांची, आर्या मॅडमची उगाच बदनामी होईल. तुला ही पाहिजे का? पण गोपाळजी, तिच्या घरचे तिचं जबरदस्तीने लग्न लावताय, त्याचं काय? अहो असं काय होणार नाही. मी आहे ना, मी जबाबदारी घेतो. माधुरीचं लग्न अजिबात बळजबरीनं होणार नाही. वय, आणि मी पक्याला बी असं काय बी करून देणार नाही. माधुरी, तुझा काय माझ्यावर विश्वास नाही का? हा, का तुला आर्या मॅडमची आणि जामकर साहेबांची बदनामी करायची? नाही, असं काय बी होऊ देणार नाही. यांनी माझी खूप काळजी घेतली.